लोकसभा मतदारसंघातून तुम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. काय सांगाल? प्रथमतः पत्रकार बंधूंचं आभारी आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ हा गणपतराव भाईंचा मतदारसंघ. भाईंच्या तत्वाला आणि निष्ठेला कुठंही तडा जाऊ देणार नाही. कारण आज आम्ही खरं तर भाई असते तर आम्हाला उमेदवारी दिलीच असती 100%. पण देशमुख घराणं हे घुटुगडे गटाला कधीही उमेदवार देणार नाही. त्यामुळे भाईंची शपथ घेऊन सांगतो, जो त्यांच्या गटातून उभा राहील त्याचंही डिपॉझिट जप्त होईल. आणि छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, शहाजी बापूंचं सुद्धा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा गरीब मराठा समाज आणि हा आमचा बहुजन समाज ओबीसी बांधव आम्हालाच मत टाकणार आहे. आता लोक म्हणतात की पैसा विस्कटल्यावर तुमचा काय टिकाव लागणार. पैसा किती निंबाळकरांनी पैसा विस्कटला, त्यांचा इथं टिकाव लागणार नाही. त्यामुळे लोक पैसा घेणार, त्यांचा कार्यक्रम लावणार, आमचा कार्यक्रम होणार. त्यामुळं इथं 100% आम्हीच निवडून येणार आहे हे जनतेला पण माहित आहे. आणि 100% गोरगरीब, वंचित, बहुजन आणि दुग्ध व्यवसाय, शैक्षणिक अनेक शाळांमध्ये आज शिक्षक बेरोजगार आहेत, 5-5 हजार पगारावर राबत आहेत. अनेक इंजिनियर आणि डॉक्टर बेकारीच्या मार्गावर आहेत. या तालुक्यामध्ये शहाजीबापू पाटलांनी काही समस्या सोडवलेली नाही. आणि म्हणून आम्हासारख्या युवकांना राजकारणात यावं लागते. खरं तर राजकारण आमचा पिंडच नाही, राजकारण आम्हाला करायचंच नव्हतं. पण या जनतेनं आम्हाला पुढं केलं आणि 100% विधानसभेला 1 लाख मताधिक्याने आम्ही निवडून येऊ एवढी ग्वाही देतो.